अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी शिवा मार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करूया. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत की स्वामींना आपण कोणतीही इच्छा सहजरित्या मागू शकतो आणि स्वामी ती पूर्ण करत असतात. कारण स्वामींचा वार म्हणजे गुरुवार आणि या दिवशी जी स्वामीची आपण ही सेवा करू त्यावेळेला स्वामी आपल्याला सर्व काही दिल्याशिवाय राहणार नाहीत. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा की दर गुरुवारी म्हणजे 11 गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं आहे. आता 11 गुरुवार व्रत म्हणजे कसं व्रत करायचं की ते आपल्याला स्वामी केंद्रात, स्वामी मठात, स्वामी मंदिरात, दत्त महाराजांच्या मंदिरात कुठेही जाऊन आपण ही सेवा करू शकतो. पण सेवेला घरातून निघण्याच्या अगोदर आपल्यासोबत ह्या वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहेत. त्या वस्तू म्हणजे आपल्याला एक नारळ, 2 अगरबत्त्या, खडीसाखर आणि पिवळं फूल हे कुठलंही न चुकता घेऊन जायचं. आता केंद्रात गेलो, मंदिरात जिथे तुम्ही जाणार आहोत तिथे गेल्याच्या नंतर हातात घेऊन हे नारळ आपण हातात घेतलं आणि नारळाची शेंडी ही तिकडे केली कुणाकडे, महाराजाकडे. त्याच्यावर फूल ठेवलं, खडीसाखर ठेवली, अगरबत्ती ठेवली आणि स्वामीला आपली इच्छा मागितली, सांगितली आणि त्यांची पूर्ण करण्यासाठी विनंती केली आणि स्वामी चरणावर तो नारळ आपण ठेवून दिला. आता स्वामी चरणावर तो नारळ ठेवला आणि स्वामी चरणावर तो नारळ ठेवल्याच्या नंतर आपण तिथे बसून स्वामींना मुजरा करून एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. शक्य असल्यास 11 माळी करा. तिथे बसून श्री स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण 1 ते 21 अध्यायापर्यंत वाचन करा. आता तेवढा वेळ आम्ही मंदिरात बसू शकत नाही, आम्ही घरी येऊन दिवसभरातून कधीही स्वामी चरित्र वाचू शकतो का? चालतं. तुम्ही तिथे बसल्या, तिथं नारळ अर्पण केलं, 1 माळ जप केला, घरी आल्या आणि पूर्णतः स्वामी चरित्र आपण वाचन केलं गुरुवारी. आता एकाच दिवशी एकाच जागेवर बसून गुरुवारी 1 ते अध्याय आम्ही वाचू शकत नाही तरीही चालेल. आपण रोजचे 3 अध्याय असे आपल्याला वाचायचे आहेत बुधवारपर्यंत. म्हणजे गुरुवार ते बुधवार ह्या 7 दिवसात आपले 21 अध्याय होऊन जातील वाचन. आणि परत दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपण ज्या वेळेला केंद्रात, मठात जिथे तुम्ही गेल्या होत्या अगोदर तिथेच जायचं. परत आपण अशाच प्रकारे सोबत नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि फूल पिवळं न चुकता घेऊन जायचं. स्वामी सोबत पुढे तशीच प्रार्थना करायची, ठेवायचं, मुजरा करायचा, 1 माळ स्वामी समर्थाचा मंत्राची जप करायची किंवा 11 माळी जप करायच्या. घरी यायचं, परत स्वामी चरित्र आपलं वाचन करायचं. 1 दिवस गुरुवारी पूर्ण 1 ते 21 अध्याय होत असतील ठीक, ज्या दिवशी तुम्हाला होत नाही तर तुम्ही 7 दिवसामध्ये सुद्धा हे स्वामी चरित्र वाचन करायचं. अशा प्रकारे अशी सेवा आपल्याला 11 गुरुवार करायची आपल्या केंद्रात, मठात स्वामीचरणी नारळ अर्पण करून. आणि वारंवार ज्या वेळेला आपण स्वामींना शरण जातो, स्वामींच्या दरबारात जातो, कारण स्वामींच्या दरबारात गेलेला कधीच रिकाम्या हाताने येत नाही. स्वामी त्याला काही नाही तर काही दिल्याशिवाय वापस हे घरी पाठवतच नाही. ज्या वेळेला तुमचे 11 गुरुवार होतील तोपर्यंतच तुमचे काम हे झालेले असेल. कुठलेही घरी आपल्याला पूजा मांडायची गरज नाही किंवा कुठलाही हे करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त केंद्रात, मंदिरात असं जाऊन सुद्धा ही सेवा करू शकता. याला कुठलाही नियम असा नाही आहे आपला. तर आपण फक्त विटाळ, सुतक आणि मांसाहार जर करत असाल तर ते करून आपण हे गुरुवार सेवा करू शकत नाहीत. बाकी तुम्ही आपली सेवा म्हणजे परान्न, व्रज्य वगैरे असं काहीही करायचं नाही आपल्याला. फक्त स्वामीला शरण जायचं, स्वामीला आपली अडचण सांगायची, स्वामीला आपली समस्या सांगायची, स्वामीला आपली इच्छा बोलून दाखवायची, आपल्याला काय पाहिजे ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची. अशा प्रकारे 11ही गुरुवार केंद्रात, मंदिरात जाऊन प्रार्थना करून यायची. तिथं बसून स्वामी चरित्र वाचन झालं करायचं, नाही झालं घरी येऊन एका दिवशी गुरुवारी वाचन झालं तर 1 दिवस करायचं, नाही झालं तुमचं 1 दिवस वाचन तर तुम्ही 7 दिवस सुद्धा वाचन करायचं. पुढचा गुरुवारीपर्यंत
स्वामी चरित्र वाचून पूर्ण करायचं आणि दुसऱ्या गुरुवारपासून पुन्हा सुरू, असे 11 गुरुवार आपल्याला पूर्ण करायचे आहेत आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेचे. आता हे 11 गुरुवार आपण सेवा करताना बघा, आपला स्वामीवर विश्वास पाहिजे. जेवढी तुम्ही श्रद्धेनं करसाल, जेवढं भक्ती तुमची स्वामींच्या चरणावर पोहोचेल आणि स्वामीवर जेवढा विश्वास ठेवताल तेवढं स्वामी तुम्हाला त्याचं फळ हे देत असतात. कारण स्वामी कधी स्वामींच्या दरबारात जो कोणी येतो त्याला रिकाम्या हातानं वापस करत नाही, ही एक गोष्ट. म्हणून दरबारात जाऊन आपल्याला 11 गुरुवारची अशा प्रकारे सेवा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वामी महाराज यांची स्वामींकडे आपण 10 पावले चालत गेलो तर स्वामी आपल्यासाठी 100 पावले नक्कीच चालत येतात आणि आपल्या सर्व समस्यांचं निवारण करत असतात. म्हणून तर आपल्याला स्वामी सेवेमध्ये विश्वासाने स्वामींची सेवा करायची, स्वामीवर दृढ भक्ती, दृढ श्रद्धा ठेवायची आणि स्वामी चरणावर सर्व काही सोडायचं आणि फक्त आपण स्वामींची भक्ती करायची. जे करतील, जे करता करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठेवार्ता मी पणाची नशेची, अशी भावना ज्या वेळेला तुमच्या मनात उत्पन्न होईल त्यावेळेला स्वामी आज ना उद्या तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतातच. पण त्यावेळेला आपल्या मनात कुणाविषयी ही कपटची भावना आपल्याला ठेवायची नसते. भलेही तुम्हाला कोणाचा कितीही राग आलेला असेल तरीही तुम्ही तिथे शांत राहून आपलं मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवायचं आणि स्वामी चरणी लीन करायचं. ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला स्वामी तुम्हाला ह्या गोष्टी दिल्याशिवाय राहणारच नाहीत. आणि स्वामी चरणापासून आपल्याला कधीही अंतर लांब जायचं नाही. कारण स्वामीची भक्ती, स्वामीची सेवा ज्यांच्या जीवनात असेल तो कधीही एकटा राहणार नाही. ब्रह्मांड नायकाचा हात जर आपल्या डोक्यावर असेल ना तर कोणतीच गोष्टही आपल्याला अशक्य राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.